टुडे न्यूज महाराष्ट्र बातमीचे वास्तववादी विश्लेषण। छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा। आज 5 ऑगस्ट या दिवशी चिंचोली काठी या ठिकाणी जे मागील 8 दिवसापासून 48 घरकुलदार आणि बाकीचे ग्रामस्थ आणि काही राजकीय पुढारी यांच्या सहकार्याने आमच्या या 48 घरकुलदारांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही सर्व घरकुलदाराच्या सोबत उभं होतो। आणि मागील 8 दिवसामध्ये प्रशासनाने आम्हाला अतिशय चांगलं सहकार्य केलं। सर्वप्रथम प्रशासकीय अधिकारी यांच्यामध्ये तहसीलदार साहेब, प्रांत अधिकारी, गट विकास अधिकारी, सर्कल साहेब, तलाठी साहेब आणि आमचे लाडके ग्रामसेवक भाऊसाहेब, तसेच आमच्या गावातील सर्व राजकीय पुढारी, या सर्व नेते मंडळी असतील, ग्रामस्थ असतील, या सर्वांचं अतिशय चांगलं योगदान लाभलं। आणि आज आम्हाला जो तहसीलदार भाऊसाहेबच्या सह्यानी जो पत्र मिळालं की त्या पत्रामध्ये आम्हाला जसं पाहिजे होतं तसं आम्हाला घरकुल मान्य आहे। आणि ते घरकुलाचं पत्र घेऊनच आज आम्ही या सर्व अधिकाऱ्यांचे अभिनंदन करून आज या 8 दिवसाच्या कालावधीमध्ये माझ्या मायमाऊली माता भगिनी या ठिकाणी कंटिन्यू 8 दिवस असल्या पावसामध्ये देखील स्वतःचा कामधंदा सोडून या ठिकाणी बसले। सर्व घरकुलदार लोक या ठिकाणी येऊन पाठिंबा दिला, त्यामुळं या पाठिंब्याचं आपल्याला यश आलं आणि ह्या यशामुळे आज आपला विजय झालेला आहे। तरी आज आपण या सर्व घरकुलदाराच्या वतीनं या प्रशासकाचं मनपूर्वक अभिनंदन करून आज आमचं हे जे आत्मधनाचं आंदोलन होतं पाण्याच्या टाकीवरून चढण्याचं, तर ते आज आम्ही करणार होतो। परंतु कालच ग्रामसेवक भाऊसाहेब आणि तहसीलदार साहेबांची मीटिंग झाली आमच्या समवेत आणि त्या मीटिंगमध्ये आम्हाला त्यांची विनंती होती की बाबा तुम्ही काय तसं टोकाचं पाऊल उचलू नका, कुठलाही घातपात करू नका, आम्ही तुमच्या बाजूनं खंबीरपणे उभे आहोत। त्या पद्धतीने त्यांनी आम्हाला एक शासकीय पत्र काढलं आणि आम्हाला सहकार्य केलं। त्याबद्दल या सर्व प्रशासकीय अधिकाऱ्याचे पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन, सर्व राजकीय पुढाऱ्यांचे अभिनंदन आणि ह्या घरकुलदारांना न्याय मिळाल्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन। जय हिंद, जय महाराष्ट्र। आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच टुडे न्यूज महाराष्ट्र चॅनलच्या बेल आयकॉनला क्लिक करून सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन मिळवा।